तर आता हे पावसाळा, तर यामुळे हवेत ह्युमिडिटी खूप सारी आहे, त्याच्यामुळे काय होते की आपली स्किन जास्त ऑइली किंवा ऍक्ने प्रोन होते. तर यासाठी आपण स्किन केअर काय घेऊ शकतो, तर आपल्या प्रोडक्टमध्ये हे 2 इन्ग्रेडियंट्स असलेच पाहिजे की ज्यांची स्किन खूप जास्त ऑइली आहे किंवा ऍक्ने प्रोन आहे. एक म्हणजे सॅलिसिलिक ऍसिड आणि दुसरं म्हणजे नियासिनामाइड. तर सॅलिसिलिक ऍसिड काय काम करतं, तर सॅलिसिलिक ऍसिड हे आपल्या स्किनचं ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स किंवा ऍक्टिव्ह ऍक्ने जर असतील तर ते कमी करतं. आणि जर नियासिनामाइड काय करतं, तर रेडनेसला थोडंसं कमी करतं आणि आपले जे ऍक्ने स्पॉट्स आहेत, म्हणजे ऍक्ने तुम्हाला येऊन गेले त्याच्यानंतर थोडेसे डाग आहेत ते थोडंसं कमी करण्याचं काम करतं. तर सगळ्यात पहिला आपण वापरणार आहे तो फेस वॉश. फेस वॉश मध्ये सॅलिसिलिक ऍसिड आणि नियासिनामाइड आपण वापरणार आहे. तर का, तर याचं कारण असं की ते जेंटली एक्सफोलिएशन करतं. जेंटली एक्सफोलिएशन झाल्यामुळे काय होतं की आपली स्किन जास्त ऑइल फ्री होते, म्हणजे जेंटली एक्सफोलिएशन झाल्यामुळे ऑइल तुमचं कमी होतं. फेस वॉश आपल्याला डे आणि नाईट 2 टाइम्स वापरायचा आहे. आणखीन एक दुसरं जे आहे ते आपण सिरम वापरू शकतो. सिरम हे आठवड्यातून एकदा वापरू शकता, ज्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स असले पाहिजे 2% सॅलिसिलिक ऍसिड आणि 5% नियासिनामाइड. मग तुम्ही अनेक बाजारात प्रोडक्ट्स आहेत किंवा मी जे स्क्रीनवर दाखवत आहे ते जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल. तर असे काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की आमच्या एस्थेटिक सेक्शनला व्हिजिट करा, कारण आमच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कन्सल्टेशन केलं जातं. नक्की भेटा. थँक्यू.